हां लावा. शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांची मनापासून आभारी आहे. आजचा पण ब्लॉग कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. गावाकडचे माझे रुटीन तुम्हाला बघायला मिळणार आहे. गावाकडे सकाळी सकाळी रोज दारामध्ये सडा टाकला जातो, पण आपण सिटीमध्ये राहतो आणि फ्लॅटमध्ये अजिबात दारामध्ये पाणी टाकून धुवूनसुद्धा घेता येत नाही. माझी खेडेगावातील लाईफ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी सकाळी छान असं दारामध्ये धुवून घेतलं. गेटसुद्धा आपलं धुतलेलं आहे. सगळं पाणी येते बघ बघ. माझ्या लय उशीर आहे. लय भारी डाळ घेतला. गेलं पाणी सगळं. सगळं तिकडून बरोबर इकडलं सगळं इथंच येत होतं. वरती स्लॅबला काल घोटाई केलेली आहे, त्याच्यावरती तुमच्या दादाने मारलेलं आहे सकाळी सकाळी पाणी. कपडे धुवून झालेले आहे. आता कपडे वरती टाकते टेरेसवरती. वर छान अशी दोरी बांधून घेतलेली आहे. ऊन पण छान आहे, पावसाचे अजिबात वातावरण नाही. छान वारा पण लागतोय. बघा कपडे आपले टाकून झालेले आहे. दोरी खाली आलेली आहे, पण असो खाली काही घाण नाही आहे, कारण कालच आपण खाली कोबा केलेला आहे, त्यामुळे अजिबात घाण नाही आहे. खाली जाते आणि लगेच स्वयंपाकाची तयारी करते. काय स्वयंपाक करायचा आहे ते बघू, कारण अजून आपल्याला वर टाकीचा कट्टासुद्धा बांधायचा आहे. चला, माझा डोळा खूपच लाल दिसतो आहे आणि दुखतो पण खूप आहे. चला लगेच स्वयंपाकाची तयारी पण करायची. स्वयंपाक करायचा आहे आपल्याला. स्वयंपाक झाल्यानंतर मी जाणार आहे बाहेर. कुठं जाणार आहे तुमचे दादा आणि मी ते पण तुम्हाला पुढे दिसणार आहे. बघा चाकू नाही, म्हणजे तसा मी चाकू आणलेला आहे, पण कशात आहे तो काही सापडत नाही आहे. त्यामुळे मी जे कानस आहे, काय कानस नाही काय एक्स्ट्रा ब्लेड, त्याने कोबू कापलेला आहे. आपण जर डोकं चालवलं तर असं कशाचाही वापर आपण करू शकतो. चला आता कोबूची भाजी टाकून घेते. टोमॅटो कापायचं मी विसरले होते. कढईमध्ये बारीक गॅसवरती तेल टाकलेलं आहे. मोठं मोठंच कट करते. जिरं. लगेच मी टोमॅटो टाकला. लसूण टाकायचं विसरले होते. लसूण कापलेला सुद्धा नाही, त्यामुळे मी अख्खा लसूण इथं टाकलेला आहे. तेल आपलं जास्त तापलेलं आहे, त्यामुळे आपण थोडासा पहिले कोबू टाकून घेऊ. जिरं, टोमॅटो, लसूण आपलं छान झालेलं आहे. आता टाकायची आपल्याला याच्यावरती मिरची पावडर.
मी मिरची पावडर कोबूवरती टाकली कारण की तेल आपलं जास्त तापलेलं होतं. मिरची पावडर आपली जळाली असती. हळद, मीठ, झाला का? काय भाजी केली तुम्ही? जेवसाल का तुम्ही माझ्या इथं आता? भाजी आपली छान झालेली आहे. आता चपात्या करून घेते. या बघा, ह्या दोन्ही पण माझ्या नाती आहे. ही पण नात आहे, ही पण नात आहे. छान अशा गप्पा मारायला आलेल्या आहेत त्या माझ्याजवळ. मला विचारतात तुम्ही काय करता म्हणून. छान छान अशा गप्पा मारून झालेल्या आहे त्यांच्या. बघा, आज शनिवार आहे. आमच्या इकडे शनिवारची सकाळची शाळा असते, त्यामुळे त्या शाळेतून आलेल्या आहे. चपात्या पण आपल्या झालेल्या आहे. भाजी आणि चपाती असं मी स्वयंपाक केलेला आहे. तिकडं पण स्वयंपाक झालेला आहे. माझ्या जाऊकडे जिथं लग्न आहे तिथं, पण तिथं मी काही गेलेली नाही. मला आणि तुमच्या दादांना मी घरीच स्वयंपाक केला, का तर तिकडे खूप पाहुणे पण आहे आणि माझे डोळे पण आलेले आहेत असं मला वाटतं, त्यामुळे मी नाही गेले. तसं तर सर्व त्या करून घेतात, मला पण त्यांनी बोलवलं. बघू आता, कारण मला शेगावला पण जायचं आहे, म्हणजे दरवाजे बघायसाठी जायचं आहे आम्हाला. त्यामुळे मी लवकरच करून घेतलं, का तर पाहुण्यांमध्ये खूप वेळ होतो. आपल्याला जास्त दिवस राहायला वेळ नाही, त्यामुळे दोन्ही आपले कामं चाललेले आहे. लग्न पण अटेंड करायचं आणि आपल्या घराचं जे काम आहे ते पण करायचं. भाजी पण काढून घेते आणि लगेच जेवढी भांडी घासायची तेवढी भांडी घासून घेते, झाडून मारून घेते. आपल्याला इथं काही जास्त काम मिळत नाही. चला, आम्ही निघालेलो आहे दरवाजे आणण्यासाठी शेगावला. आणि गावाकडचं वातावरण बघा किती सुंदर आहे. सर्व बाजूने हिरवगार असं झालेलं आहे. शेतांमध्ये सोयाबीन लावलेलं आहे, उडीद मूग लावलेले आहे. आमच्या भागामध्ये सोयाबीनचं आणि उडदाचं मुगाचं पीक जास्त प्रमाणामध्ये घेतल्या जातं. दोन्ही बाजूने रोडच्या सोयाबीन पेरलेलं आहे. शेगाव ते अकोट हायवे रोड आहे हा. आम्ही आलेलो आहे शेगावमध्ये. हा जो पूल आहे, ह्या पुलाच्या खालून रेल्वे लाईन गेलेली आहे. 3-4 वर्षाच्या पूर्वी रेल्वे लाईनवरती 1-1, 1.5 तास थांबावं लागत होतं, का तर रेल्वे लाईनवरती गेट बंद असल्यामुळे आपल्याला पलीकडे जाता येत नव्हतं किंवा पलीकडून दुसऱ्या साईडलासुद्धा जाता येत नव्हतं. खूप सारे प्रॉब्लेम होत होते, त्यामुळे इथं पूल बनवण्यात आलेला आहे. हे आमच्या शेगावचं धान्य मार्केट. होलसेल किराणा दुकान दिले, किराणा भरता नाही. हे दुकानं नव्हते तेव्हा आपण आलो तेव्हा. झाले ना नवीन. हे तर पहिलंच आहे. हे बिल्डिंग 2 डबलचे. धान्य मार्केट, हे धान्य मार्केट होलसेलचं. मोंडा म्हणतात, मोंडा. हां, मोंडा. लयच मोठे मोठे दुकानं झाले शेगावमध्ये ना. साईडलाच इथं बस स्टँड आहे. मग नवीन कुठं झालं? हे नवीन. मी तेच तर म्हणते, आता मी पाहिलेलं आहे. आम्ही आलेलो आहे दरवाजा घेण्यासाठी, पण दरवाजांचं जे शॉप आहे ते बंद आहे, त्यामुळे त्यांनी
दुकानावरती नंबर होता त्याला केलेला आहे कॉल. बघू आता किती वेळाने येतो ते. आणि पाठीमागं बघा छान असे गुरं पण गवत खात आहे. पहिल्या शॉपमध्ये मला काही दरवाजा आवडला नाही, त्यामुळे यांच्या मित्रांचा कॉल आला. त्यांची 2 व्हीलर घेऊन आम्ही 2-3 शॉप फिरलो. ते सुद्धा आमच्यासोबत होते. शेवटी 2 दरवाजे फायनल केले आणि त्यांना दाराचे मापसुद्धा दिले. कसा वाटला ताईंनो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? नक्कीच कमेंट करून सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.